पुढे बघूया। अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये, कुळहीन कांता। आता समर्थांनी सांगितलेलं आहे की अतिवाद करू नये, वादावाद करणं म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाहीये। पोटी कपट धरू नये, कोणाविषयी आपल्या मनामध्ये कपट कारस्थान अशा भावना असू नयेत। पुढचं फार महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे, शोधल्या विण करू नये, कुळहीन कांता। आता शोधल्या म्हणजे बघा, त्या काळात सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे, जे आत्ताच्या काळात आपल्याला लागू पडतं। सध्या आपण इंटरनेटवरून विवाह जुळतात वगैरे पाहतो आणि मग अशीच कोणीतरी सीमा हैदर सारखी पाकिस्तानातून येते आणि आपल्या इथल्या मुलाच्या गळ्यात पडते। तर शोधल्या विण करू नये, कुळहीन कांता म्हणजे तिचं कुळ काय आहे, गोत्र काय आहे, शील कसं आहे, तिचा स्वभाव कसा आहे, जी आपल्या घरामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहून मगच त्या स्त्रीशी विवाह करावा।